रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर बघू शकता आपल्यावालं तूप किती छान मस्त असं झालेलं आहे, एकदम पिवळं धमक. थंडीच्या दिवसामध्ये खूप छान असं मस्त तूप बनलं जातं. तुम्ही जर घरच्या घरी मलाई काढत असाल तर अशा पद्धतीने तूप बनवू शकता आणि एकदम छान मस्त तूप होतं घरगुती. मलाई काढण्यापासून तर तूप बनवण्यापर्यंत मी तुम्हाला तूप दाखवते. तर इथं तूप बघा, एक बरणी भरलेली आहे, अर्धा लिटरची बरणी आहे. तर छान अशी मस्त भरलेली आहे. 1 लिटर मलाई होते, अर्धा लिटरची बरणी भरलेली आहे आणि काही पातेल्यामध्ये तूप शिल्लक आहे. तर इथं पूर्णपणे पाऊण लिटर तूप झालेलं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही माझ्या पद्धतीने तूप बनवलं तर तुमचं पण तूप छान असं मस्त होणार घरगुती. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. घरगुती तूप कसं बनवायचं, झटपट कसं बनवायचं ते आज आपण बघूया. अर्धा ते पाऊण तासामध्ये आपल्याला तूप तयार होतं. खूप सोपी रेसिपी आहे. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला गावाकडच्या बघायला भेटतील. एकदम झटपट बनतं, जास्त वेळ लागत नाही, काही नाही. तर चला रेसिपीकडे आपण सुरुवात करूया. सकाळी सकाळी दुधाची गडबड, थंडीमधलं तूप आज आपण बनवतोय. मलाई काढण्यापासून तर तूप बनवण्यापर्यंत आज आपण रेसिपी टाकणार आहोत. तर त्याच्यासाठी हे दूध मी रात्रीच फ्रीजमध्ये ठेवलेलं असतं. तर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर मलाई बघा किती छान मस्त जाडसर येते, कच्ची मलाई आहे. तर अशा पद्धतीने चमचा घ्यायचा आहे आणि चमच्याच्या साहाय्याने अशी मलाई काढून घ्यायची आहे. मग आपल्याला घरगुती तूप आणि थंडीमध्ये तूप कसं बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. पटकन फास्ट दिशे असा गोळा तयार होतो, जास्त वेळ लागत नाही, काही नाही. पूर्ण मलाई आपल्याला शिजवायची नाही आहे. आणि तुम्हाला मलाई खायची असेल, आवडत असेल तर तुम्ही पूर्ण मलाई शिजवू शकता. पण मिक्सरला आज आपण दळून तूप बनवतो आहे, एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने. खूप छान होतं. तर ते आज आपण बघणार आहोत. सगळी मलाई इथे मी पातेल्यावरची काढून घेतलेली आहे. घरात वापरायला दूध घेत असते ते सुद्धा मी तसंच ठेवते, कच्चं दूध मलाई काढल्यानंतरच तापवून घेत असते. तर अशा पद्धतीने हे कच्चं दूधसुद्धा मी तसंच ठेवते फ्रीजमध्ये. त्याच्यावरती पण छान अशी मस्त मलाई येते, ती मलाईसुद्धा मी काढून घेते. अशा पद्धतीने खूप छान मलाई निघते. याच्यावालं तूप पण खूप छान होतं. आता हे तूप आपण मिक्सरला दळून घेऊया आणि बघूया तूप किती निघतं आहे किती नाही. 1 ते 1.5 चमचा मलाई घ्यायची. 1 चमचा आधी मी घेतलेला आहे, अर्धा चमचा अजून घेते. छान मस्त मलाई आपल्याला इथे दळून घ्यायची आहे. थोडं थोडं पाण्याचा वापर करायचा, थोडंसं पाणी घातलेलं आहे. अशा पद्धतीने झाल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी घालून घ्यायचं. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, थोडं थोडं पाणी घालत मलाई छान दळून घ्यायची. पुन्हा अशा पद्धतीने झाल्यावर पुन्हा थोडंसं पाणी घालून घ्यायचं. अशा पद्धतीने पातेलं चाळून घ्यायची, त्याच्यावरती आपल्याला ओतून घ्यायचं आहे. सर्व तूप आपण अशा पद्धतीनेच दळून घेणार आहोत. त्याच्यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं. प्रत्येक वेळेस एक एक भांडं झाल्यानंतर असं ओतून घ्यायचं, त्याच्यावरती एक एक ग्लास, एक एक तांब्या असं पाणी घालून घ्यायचं. छान आपलं मलाई दळून झालेली आहे, मिक्सरलाच दळायची आणि छान अशी मस्त झालेली आहे. आता याच्यावरती आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. 2-3 वेळेस वरतून पाणी घालायचं, म्हणजे छान धुतल्या जाते. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस एक भांडं होईल त्यावेळेस पाणी ओतत राहायचं, म्हणजे मलाईचं तूप आपल्याला छान होतं. अशा पद्धतीने सगळीकडे पाणी ओतून घ्यायचं. आता हे पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे. तर पूर्णपणे पाणी निथळून गेलेलं आहे. तर बघू शकता. आता आपण शिजून घेऊया. आपल्याला अर्धा तास असंच ठेवायचं, म्हणजे पूर्णपणे पाणी निघून जातं. याच पातेल्यामध्ये आपल्याला पूर्ण मलाई काढून घ्यायची आहे. आता मलाई छान शिजून घेऊया. तर बघू शकता तुपाला छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि तूप एक साईडला आणि त्याच्यातली थोडीफार बेरी असते ती एक साईडला व्हायला लागलेली आहे. छान तूप झाल्यानंतर आता आपण बघूया, तोपर्यंत छान तूप शिजून घेऊया. तर आपल्याला तूप छान असं मस्त झालेलं आहे बरं का. आता फेसळलेलं आहे ते, पण पूर्णपणे शिजलेलं आहे. आता आपण बघूया थंड झाल्याच्या नंतर. आता ते आपण एकदा थंड करून घेऊया, मग मी तुम्हाला दाखवते. तर बघा अशा पद्धतीने तूप झालेलं आहे मस्त.
तर बघू शकता आपल्याला तूप इथे झालेलं आहे. वरतून थोडाफार फेस आलेला आहे, पण तूप एकदम छान असं मस्त झालेलं आहे. थंड करून आपण गाळून घेऊया. गाळून घेतल्यानंतर दाखवते मी. छान असं मस्त झालेलं आहे आपल्याला गावरान तूप. छान असं तूप थंड झालेलं आहे. गाळून घेऊया. इथे मी अर्धा लिटरची बरणी घेतलेली आहे. गाळून घेऊया तूप. तर बघू शकता किती छान मस्त असा इथे आपल्या तुपाला कलर आलेला आहे. याला म्हणतात गावरान तूप. घरगुती बनवलेलं गावरान तूप. आणि जेवढं तुम्ही मलई धुवायला पाणी वापरणार तेवढं तुमच्यावालं तूप छान होणार अशा पद्धतीने. तर खूप छान मस्त तूप होतं. वास पण इतका छान येतो ना, वरण भातावरती तर खायला खूपच छान लागतं. नक्की अशा पद्धतीने तूप बनवून बघा. रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर तूप बघा, अर्धा लिटर बरणी भरलेली आहे आणि थोडंसं पातेल्यामध्ये शिल्लक आहे. तर 1 लिटर मलाई होती, पूर्ण पाऊण लिटर आपल्याला तूप इथं घरगुती झालेलं आहे. तर बघू शकता किती आपल्याला तूप किती मस्त असं छान असं झालेलं आहे. तर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा. तर चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. आणि अशा पद्धतीने घरगुती तूप नक्की बनवून बघा. वरण भातावरती खायला, शिरा वगैरे बनवायला खूप छान होतं. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा. धन्यवाद.